आपल्या सर्वांचं इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा सत्र न्यायालय कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल यांची दुसरी आन्सर की कधी लागणार आहे, तसेच किती वेळ भेटेल आपल्याला टायपिंगसाठी, त्यानंतर सध्या सुरू असलेली आचारसंहिता याचा प्रभाव आपल्या पुढील प्रक्रियेवर पडेल का, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपण टेलिग्रामची लिंक या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यासुद्धा टेलिग्राम चॅनलला सुद्धा आपण सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, जिल्हा न्यायालय लिपिक व शिपाई पदाची परीक्षा नुकतीच झालेली आहे. तसेच त्याची पहिली आन्सर की सुद्धा आलेली आहे. तसेच त्याची जी काही सेकंड रिस्पॉन्स शीट आहे कधी येईल व जिल्हा सत्र न्यायालयाची पुढील प्रक्रिया आचारसंहितेमुळे होऊ शकते का, हे संपूर्ण प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. तर मित्रांनो, जिल्हा सत्र न्यायालयाची क्लर्कची पहिली आन्सर की 2 मार्चला आली आहे. दोन्ही जे पद आहेत, क्लर्क असेल किंवा शिपाई असेल, यांची जी आन्सर की आहे पहिली तुम्हाला मिळालेली आहे 2 मार्चला आलेली आहे. त्यानंतर ती आन्सर की आल्याच्या नंतर ऑब्जेक्शनसाठी सुद्धा तुम्हाला 2 दिवसाचा वेळ दिलेला होता. आता ह्या सर्व गोष्टीला साधारणपणे 18 ते 19 दिवस झाले आहे. तर सेकंड रिस्पॉन्स शीट आतापर्यंत नियमानुसार यायला पाहिजे होती, परंतु अजून ती रिस्पॉन्स शीट आलेली नाही. तर ती सेकंड रिस्पॉन्स शीट नेमकी कधी येईल? तर मित्रांनो, माझा असा अंदाज आहे की ही जी काही सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ही पुढच्या आठवड्यामध्ये येईल. हा फक्त अंदाज आहे, ऑफिशियल काही माहिती नाही. तर बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की याचा परिणाम आपल्या भरतीवर होईल का, कशाचा, आचारसंहिताचा, आणि आपल्याला जास्तीत जास्त टायपिंगसाठी वेळ मिळेल का, हे महत्त्वाचं आहे. रिस्पॉन्स शीट कधी पण येऊ द्या, त्याची हरकत नाही, परंतु बरेच विद्यार्थी हे टायपिंगची प्रॅक्टिस करत आहेत. त्याच्यामुळे त्यांना आतुरता लागलेली आहे की नेमकी रिस्पॉन्स शीट कधी येईल आणि आपल्या टायपिंगला वेग जास्त प्रमाणामध्ये येईल. तर मित्रांनो, पुढच्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. तुमची टायपिंग ज्या पद्धतीने तुम्ही करत आहात त्याच स्पीडनं, त्याच लेव्हलनं चालू असू द्या. तसेच राहिला प्रश्न आचारसंहितेचा. तर मित्रांनो, आचारसंहितेचा आपल्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या भरतीवर कोणताही कसलाही प्रभाव पडणार नाही, इफेक्ट पडणार नाही. का पडणार नाही? त्याचा एक नियम आहे मित्रांनो. नियम असा आहे की आचारसंहितेच्या अगोदर जेवढ्या काही जाहिराती आलेल्या असतील, तर त्या जाहिरातीची परीक्षा असेल, रिझल्ट असेल, रिस्पॉन्स शीट असतील, सर्व प्रोसेस हे होत असतात. कधी? आचारसंहितेच्या अगोदरच. परंतु आता काल परवाच ही जी काही 19 तारखेला मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद सफाई कामगाराची एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर त्याचा जर विचार केला असता, त्यांचा काही अगोदरच एक जी-आर वगैरे निघालेला असेल, त्यांनी ॲड आता प्रकाशित केलेली आहे. पण मित्रांनो, कोणताही इफेक्ट आपल्या आचारसंहितेचा आपल्या भरतीवर होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह होऊ नका आणि चांगल्या पद्धतीनं टायपिंगची तयारी करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत आपला व्हिडिओ जास्तीत जास्त Facebook असेल, Instagram असेल, WhatsApp असेल, त्यावर शेअर करत चला.